नमस्कार, माझी ओळख करून देते. मी कोमल प्रीतम गुहागरकर आणि पुन्हा आपलं स्वागत आहे विषमुक्त अन्न आणि विषमुक्त शेती ह्या विषयामध्ये, ह्या धोरणामध्ये. ठीक आहे, आपण ह्या धोरणावर काम करतो आहे. जसं आपण लास्ट टाईम बघितलं की पालशेतमध्ये आपण केलेलं, गुहागरमधील पालशेतमध्ये, तसंच आपण आता दाभोळमध्ये सुद्धा आलो आहे. ओके, तर दाभोळमध्ये देखील आपले शेतकरी आपल्यासोबत आहेत, तेही देखील आपल्यासोबत हे काम करत आहेत. आणि जसं लास्ट टाईम बोललो आपण की आमच्यासोबत ऋषालीसुद्धा आहे, तिचेच दादा वहिनी आहेत. ती पण ओळख करून देईल त्यांची. नमस्कार, माझं नाव ऋषाली महेश कोतोडेकर. मी गुहागरची. हे माझे दादा वहिनी आहेत. त्यांनी ऑर्गॅनिक शेती केले, भाजीपाला लावला आहे. त्याची ऑर्गॅनिक खतं त्यांनी आपली याची ऑर्गॅनिक खतं यूज केलेत, ते सांगतो. ओके. आणि लास्ट टाईम प्रीतम सर आणि राहुल सर दोघंजणं येऊन गेलेले, ते पूर्ण पाहणी करून गेलेले, काय आहे कसं आहे ते सगळं बघून गेलेले. मग त्यानुसार त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सुरुवात केली आहे. ओके, आज सर नाही आले, आज फक्त आम्हीच आलो. नेक्स्ट टाईम सर पुन्हा येतील. आता नेमका आपल्याला काय त्यांना फरक दिसला ते त्यांच्या तोंडून ऐकूया. ठीक आहे. दादा, तुमचं नाव? माझं नाव निलेश विजय मालगुणकर, राहणार दापोली पंचनदी. आणि त्यांचे मिसेस पण आहे इथे, सोनाली निलेश मालगुणकर. ओके. आणि दोघं एकत्र ते पूर्ण शेतीच तुम्ही करता ना पूर्णपणे, बाकी दुसरं काही नाही? हे जॉबला. मी जॉबला. अच्छा, दादा जॉबला आहेत आणि बाकी तुम्ही पूर्णपणे शेती बघताय. ठीक आहे दादा, आता तुम्ही काय सांगाल की कसा फरक पडला किंवा कधी यूज केलं तुम्ही? यूज केलेला ते मी मिक्स आम्ही लिक्विड हे केले होते. एक 15 दिवस झाले साधारण. अच्छा. स्टार्टिंगला जेव्हा लावलं तेव्हा एवढा म्हणजे बसत नव्हता झाडाचा. जेव्हा मी 15 दिवसानंतर लावल्यानंतर आता 15 ते 20 दिवस म्हणजे ऑलरेडी झाली ना भुईमुगाला या. अच्छा. आणि थोडंफार स्टार्टिंगला खत होतं, त्याच्या जोडीला आणखी ते औषध आम्ही हे यूज केलेलं. ओके. फवारणीसोबत. तर थोडाफार आता हा एवढा बहरला आहे म्हणजे. ओके, 15 दिवसाचा हा फरक आहे. हो, 15-20 दिवसाचा हा फरक एवढा आहे म्हणजे. म्हणजे पहिला जी पानं दिसायची तर त्याची साईज आणि आताची साईज काय दिसतोय? खूप फरक आहे. खूप फरक आहे. म्हणजे पहिला लहान वगैरे आणि वाढला, उंचीनं पण थोडा वाढला, तेव्हा एकदम छोटा होता. असा गुगुपल्यासारखं झालं. अच्छा, मस्त जास्त- छान असं जास्त गुडगुडीत बहरला. चाललंय. ओके ओके, म्हणजे जास्त प्रॉपर त्याला पोषण मिळालंय. बहरला. हा हा, म्हणजे पाण्याची साईज सुद्धा वाढली ना? जास्त बहरला गेला तो. हा. त्यानंतर आता जसं ह्या चोण्या, एका चोण्याचा पूर्ण भुईमुग आहे फुटपर्यंत. अच्छा, हा पूर्ण तिथपर्यंत भुईमुग लावलाय. फुटपर्यंत भुईमुग होता पूर्ण. अजून काय काय लावलं तुम्ही दाखवाल का? ह्या साईडला पण तुमचीच आहे का शेती? हो, हा पूर्ण कुळीत आहे. तर आता पूर्ण जून झाला आहे. तर आता जसा सुकेल तसा मग एक साईडने आपण तो काढून सुकट टाकायचा. आता आपण बाकीची काय काय अजून दादाने लावलंय ते पूर्ण बघून घेऊ. इकडे सूर्यफूल देखील सूर्यफुलं आहेत, त्यांनी मस्त छान छान लावून घेतलेत. त्यांना पण पोषक आहार त्यांना चांगला माहिती मिळाला. नाही सूर्यफूल काय असतो, त्यांनी बघून घ्यावं. सनफ्लॉवर. सनफ्लावर, दिस इज सनफ्लावर. तिथे डीमार्टला खातात ना सनफ्लॉवर सीड्स. येस, सनफ्लावर सीड्स त्याच आहेत त्या. त्यांना सुद्धा हे फवारणी केली होती, तेव्हा ते थोडे बहरलेत म्हणजे. अच्छा, त्याला सुद्धा त्याची फवारणी केलेली? त्याला पण दिली होती. अच्छा, त्यामुळे ते छान बहरले असं. भुईमुगाला जेव्हा हे केला तेव्हा त्याला पण हे केलं होतं. अच्छा. आता ही झाडं आत्ता एक ह्याच्यावर अशी एवढी उंच होतात, पण ते आता लहान ठणगीच आहेत, त्याच्यामध्ये फुलं फुललेत. म्हणजे मोठी झाल्यावर नंतर फुलतात ते जास्त? एवढ्या हाईटला झालं की फुलतात. मग फुलतात. आणि आता तर सुरुवातीलाच फुललेत? सुरुवातीला फुल. अरे वा, म्हणजे लवकरच वाढ होतीये त्याची. हो हो, त्याला पण फवारलं ह्याच्यासोबत. त्याच्यासोबतच त्याला आहे इकडे. हां, इकडे लाल माठ पालेभाजी आहे. ओके. ह्या साईडला लाल माठ वगैरे लावले ते काय आहे, गवतच आहे की? त्याच्यात पालेभाजी पण मिक्स आहे. ते मोठं जास्त मोठं आहे ते गवत आहे. अच्छा, ते गवत झालं एकदम मोठं मोठं. आणि खाली सगळं पालेभाजी आहे. हां, आता लाल माठ आहे. ते जून झालंय. ते जून झालंय. ते बियाण्याला मेन आपण हेच यूज करणार खायला. जून झालं ना, ते बियाण्याला आम्ही ठेवून देतो मध्ये. अच्छा, ते बियाणांसाठी ठेवतो, म्हणजे नेक्स्ट टाइम लावता येईल. तो तुरा आलाय ना, हा, बारीक बी असतं काळं. ओके. तर मग ते सुकवायचं आणि मग ते काठीने जाणकून हां. त्यानं मग चांगलं प्रॉपर सुकलं की बाटलीत भरून ठेवायचं पुढच्या वर्षीला. अरे वा, छान यूज. आणि इकडे काय? ह्या इकडे ह्या मिरच्या लावलेल्या आहेत अच्छा. पूर्ण. हे पण किती दिवस झाले लावून?
एक 15-20 दिवस झाले. सगळ्याला एका दिवशी पूर्ण फवारणी केलेली आम्ही. ओके. ही वांगी आहेत, वांगी लावलेत. ही वांगी आहेत, ही कोथिंबीर आहे, इकडे छान कोथिंबीर पण लावली आहे. कोथिंबीर, पालक आहे थोडाफार. आणि तुम्हाला चवीचा पण फरक दिसेल हां, जेव्हा तुम्ही काढाल ना. आता कोथिंबीर पण तुम्ही याला पण फवारलंय ना. हो, हां, तर याची पण तुम्ही चव बघा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. अगदी भुईमुगाला पण मारलं आहे ना, त्याचं पण जेव्हा तुम्ही काढणार तेव्हा त्याची चव टेस्ट करा की पहिला टेस्ट तशीच होती का आणि आता पण तीच आहे का वेगळी आहे ती. ठीक आहे. आणि बाकी हे काय कोबी. इकडे कोबी आहे, त्याबरोबर मिरची पण आहे साईडला. अच्छा, मिरच्या आणि ते सोबत लावलेत. हां, हां हां. ही अल्कोहोल आहेत, फ्लावर आहेत. काय आहे अल्कोहोल नव अल्कोहोल म्हणतात ना, ते काय असतं? नव अल्कोहोल. जसा आपला ह्याचा कांदा असतो ना, तो कच्चा मग खाऊ शकतो आपण. तो त्याची भाजी भाजी पण होते आणि कच्चा पण खाऊ शकतो. अच्छा, तो कच्चा पण खाऊ शकतो, ते तिखट मीठ लावून हा का? असं भाजी पण करू शकतो. कशी चव असते याची? अल्कोहोल. बटाट्याची भाजी. हां, ओके. चला, एक गोष्ट नवीन बघायला मिळाली आम्हाला. यासोबत फ्लावर आहे. आता हे फुलं फुली नाहीत, पण तिकडे लागल्यात मिरच्या. ते जुने आहेत ना तुमचे? अशी बोलला की मिरचीला तेवढा फरक नाही वाटला. सेम ह्या जागेवर मिरची पण लावले आणि हे पण लावले. ह्याला फरक आहे. ह्याला फरक आहे. हा, मग मोठी झाड आहे ते सगळी फ्लावरची आहेत. अच्छा, ही सगळी फ्लावर आहे. हा, हे फ्लावरची आहेत, मोठी झाड आहेत ते. आणि कसं ॲक्च्युली लावायला थोडा उशीर झाला होता ना, त्यामुळे हे कांदे राहत नाहीत. हे कांदे असे थंडीच्या वेळेला कांदे आज जास्त कसून राहतात. अच्छा, आता जरा उन्हाचा तडा असल्यामुळे ते जास्त कांदा फिट होत नाही तो. ओके ओके, म्हणून ते साधारण ते वरच्या वर हे झालेत. पण आता कसं होईल होईल, आता होईल. तिकडे काय आहे? वांगी आहेत, आलेत, लागलेत वांगी तिकडे. वांगी आणि वाल आहेत. अच्छा, लांबडीवाले. आणि ते पण मिरच्या बघून घ्या. ह्या वेगळ्या मिरच्या आहेत ना? छोट्या बुडग्या मिरच्या, सांडग्या. हां, सांडगी मिरची. ओके. हिंग मीठ भरून आम्ही सुकवतो ना. हो हो हो, कळलं. त्यावाल्या. हे तुम्ही आधी लावलेल्या होत्या ना? हे पुन्हा लाल झाल्यावर करणार की ग्रीन? हिरवेलाच काढता तुम्ही ना? लाल सुकवायच्या आणि मग ते आपल्या ह्याला वापरता येतात. हां, पुन्हा वापरता येणार मसाल्याला, हां. तिखट करायला. अच्छा अच्छा, घरी आपल्याला. आमच्या घरी. ओके. फक्त ह्या इकडे थोडा फरक जाणवतो ह्या मिरचीनं. पण वाल आहे इकडे, ह्याच्यामुळे वाल जास्त हाईट वाढत नाही, एवढीच आहे. अच्छा, त्याला पण फवारून घ्या. आता या शेंगा झाल्यात बारीक बारीक. चवळी. वाल चवळी वेगळी, लांब शेंगा असतात ना, लांबडी. ह्याला पण वाल बोलतात? हां, वाल तर त्या असतात ना आपल्या. चवळी वेगळी आणि वाल वेगळी. ओके. आता शेंगा धरल्या त्यांना. चला, आता आपण अजून काय आहे पुढे बघून घेऊ. काय होतं, मुळात आमची भात कापणी होईल, हां, त्याच्यानंतर हे आम्ही लावणार. त्याला बरोबर. होतो उशीर. असं, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गडबडी होतात. हो. ती लाल मुंगी असते ना, हां हां, ती एक भाजी बघितले. इकडे बरंच वारूळ वगैरे दिसलं आम्हाला. बारीक चावते का चावली तर आग होते. हो, इकडे त्यांनी आवडीनुसार त्यांनी फुलं पण लावलेत मस्त, छान छान. एवढी लावली, ह्याला पण मारलेलं आहे. हां, शेंगा झाल्या नंतर 3-4 वेळा तरी काढलेल्या आहे भाजी. आता ओके. हे तेच वाल बोललात तेच ना? नाही, एवढी ही शेंग वेगळी. अरे हां, हे घेवडा ना? एवढी. अच्छा, तुम्ही घेवडे बोलता. ओके. पापडी म्हणतात ना. हां हां, पापडी ती आम्ही त्याला बोलतो, ते एकदम चपटी असते ना. चपटी, तो पावटा. हां, कडवा आणि पावटा. नाही, पावटा वेगळा. अजून ती असते ना चपटी, अशीच असते पण वेगळी. याच्यासारखीची वाकडी असते हां आणि मोठी असते ती पण. हां, ते पापडी बोलतात आणि हे त्याला घेवडा बोलतात आमच्या इकडे. ते एक लावलेली आहे, त्याला पण मारलेलं म्हणजे औषध. ह्याला पण मारले का? हां. त्यांचे तुमचे 2-3 जेव्हा फवारणी होतील ना, तेव्हा तुम्हाला ह्याचे शेंगा पण वाढताना दिसणार. ह्या इकडे मिरच्या आहेत, वांगी आहेत, परत या साईडला थोडीशी लावली. अच्छा, तिकडे परत वांगी लावल्यात. बघा लांबणी अशी. हे बघा आलेत. हां.
मस्त ना. म्हणजे आता सुरुवात आहे म्हणजे मिरच्या लांबडी मिरची आहेत ना. अच्छा, इकडे लांबडी मिरची पण लावले एकदम याच मोठ्यावाल्या. मिरची लोणच्याला ते ह्या जास्त यूज होतात ते. बरोबर. इकडे वांगी आहेत आणि त्या वादीचाच प्रकार, पण त्या वेलीची हाईट जी जास्त वाढते त्या ओळीला लावल्यात आम्ही. ओके. या दोन प्रकारच्या वाली खालच्या साईडला ते छोटेवाले. ते छोटेवाले त्याची हाईट तेवढीच वाढते, जास्त वाढत नाही. हां हां हां. ह्या उंच वाढतात. ओके. काकडी आहेत परत. मस्त. आणि हे इकडे या मिरच्या सगळ्या. अच्छा, तिकडे भरलंय का? या इकडे वांगी आहेत परत थोडीशी. मिरच्या. हां, तिथं त्या धरल्या असतील त्याला. हे आधीच धरलेला होता ना, आपलं मारायच्या आधीच? सुरुवात म्हणजे फुलले होती झाडं ती, हां हां हां. आणि त्यानंतर आम्ही एक डोस मारला सगळ्याला. ओके. थोड्या दिवसांनी दिसेल तुम्हाला फरक, लगेच नाही पण होईल. तेच. आणि पहिला स्टार्टिंगला कसं जमिनीला पण तेवढा कस हो, जमिनीला सवय नाही ना त्या गोष्टींची. जसं ते वापरलं जाईल तसं ते हे माती पण होते. मिरच्याच ना? हो, ह्या सगळ्या मिरच्या आहे. हां हां हां. ठीक आहे. हां, आणि कुठे गवार आहे दाखवा वरती. ना. ही गवार लावलेली आहे. हा, इकडे गवार हे लावले. सगळं घातलं. हा, ही पण छान भरली आहे. हे वाढतात हा दादा अजून. हो, एवढे मी हाईट. बोलली ना, रानगावला गेली तेव्हा माझं अगदी एवढ्या हाईटची गवार झालेली, इतकी मोठी झालेली आणि छान भरलेली सुद्धा. ह्याला अजून येतील ना फुलं, आलेत ना? फुलं फुलते अजून ती. दोन वेळा काढले अजून फुलते. ह्याला पण फवारलेलं होतं ना? हो, याला पण फवारलेलं आहे आपण. हे नंतर लावलेले आहेत का छोटे नाही, छोटे? त्याच्यासोबतच आहे ते. हा, मग हे असे छोटे आणि इकडे मोठे असे का? की तिकडे कमी टाकलंय? खेकडे आहेत ना. खेकडे आहेत का? या पूर्ण लाईन होती ती, ते मधली झाडं त्यांनी खाल्ली नाही दाणे. अच्छा, खेकड्यांनी. हां, अरे रे, ते मुंग्या खेकड्यांचाच अर्धा ताप आहे वाटते. मुंग्या आणि खेकड्यांचे जास्त आहे. हा, नदी जवळ आहे ना? नदीजवळ आहे, खारं पाणी. खारं पाणी आहे त्याच्यामुळे. इकडे गुलाबाची फुलं आहेत. आणि यांनी खूप फुलांची झाडं जाम लावलेत ना, गुलाब. सुंदर आहेत पण. मी गुलाब घेऊ आहे, एक गुलाब. फुल. हे बघ. घे ना, आवाज आहे बघ. थँक्यू. आणि वरती थोडीशी पालेभाजी टाकलेली. हा का? बघूया आपण. ते आत्तातलं नवीन. चला. ती पालेभाजी आहे. ती कोणती आहे? पालेभाजी. ते तांदळाची बोलतात ती का? नाही, नाही ना. त्याच्यावर दोन प्रकार आहेत. त्याच्या मोठ्या पानाची आहे ती पालक म्हणून, ही बारीक पानं. ओके. पालक. आज लई फुलं भेटतात मला. मी येताना फुलं शोधत होती आणि इकडेला सगळी फुलंच भेटतात. मस्त आहेत पण क्यूट एकदम. हे बघ, इकडे ते त्याचं कळी इतकी क्यूट होती, मगाशी बघितली मी. कुठे गेली? हा, ह्या गुलाबी फुलांचीच होती. हा, ह्यांचे पण छान एवढं फुलं लावलेत. आता सुरुवात आहे. पावसात असं पूर्ण झाड भरतात ना. कळ्या बघ, अख्खी भरले ना. कळ्या पण भरल्यात एकदम. ह्याला पण आता सुरुवात आहे फुलाची. हा, त्याला पण आपण थोडंसं एकदा झालेलं, आता पण एकदा मारणार त्याच्यासोबत. ह्याला पण मारलेलं. हो. अरे वा, पण कळ्या मस्त भरले त्याला. पूर्ण म्हणजे असं झाड पूर्ण भरलं का वाटतं ते. हा ना, नंतर अजून भरत जाईल. इकडे काय जेवण पण करता? नाही, हे काजूच्या बिया भाजायला. अरे वा. हे बघा, काजूच्या बिया भाजण्यासाठी पण इकडे सोय करून ठेवलेली आहे. कोणाला खायचे असतील तर या. बसल्या असतात ना, चालू बसल्या बसल्या मज्जा. सांभाळून उतर ग.
हो किती छान छान फुलं लावल्यात.